संभाजीनगर मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। कन्नड शिवसेना आमदार संजनाथ जाधव यांचा अर्ज देखील बाद झालेला आहे। तर संभाजीनगर मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेला आहे। तर कन्नड शिवसेना आमदार संजनाथ जाधव यांचाही अर्ज बाद झालेला आहे। नुकतंच विधान परिषद निवडणुकीमधून समीर सत्तार यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागलेला होता आणि त्यानंतर आता आपलं लक्ष हे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांकडे असेल असं देखील त्यांच्याकडून म्हटलं गेलं होतं। मात्र आता हा मोठा धक्का शिवसेनेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। समीर सत्तार यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। कन्नड शिवसेना आमदार संजना जाधव यांचाही अर्ज बाद झालेला आहे। त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। आधीच संभाजीनगरमधून शिवसेनेचं जे महत्त्व होतं ते कमी करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप अब्दुल सत्तार यांनी अनेकदा केलेला होता। सत्तार पिता पुत्रांनी असा आरोप केलेला होता। त्याच्यातच आता एक मोठा धक्का शिवसेनेला हा म्हणावा लागेल। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, नुकतंच समीर सत्तार यांनी विधान परिषद निवडणुकीमधून माघार घेतलेली होती आणि आता आपलं लक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांकडे असेल असं देखील त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्या निवडणुकीत देखील आता त्यांना हा मोठा धक्का आहे, त्यांचा अर्ज बाद झालाय। प्राथमिक माहितीनुसार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हे दुसऱ्या अशाच एका संस्थेवर आणि एकाच वेळी 2 पदाचा लाभ घेता येत नाही असा काहीसा नियम आहे आणि या कारणास्तव त्यांचा हा अर्ज बाद झाल्याचं सांगण्यात येते। खरं तर शिवसेनेला दुहेरी धक्का बसलाय। अब्दुल सत्तार यांचा मुलगा याचाही अर्ज बाद झालाय, सोबतच कन्नडचे आमदार संजना जाधव यांचा सुद्धा अर्ज बाद झालाय। त्यांचा अर्ज बाद होण्याचं कारण अद्यापपर्यंत कळू शकलं नाही। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या या मध्यवर्ती बँकेत जवळपास सगळेच मोठे नेते हे उमेदवार आहे। शिवसेना भाजप दोघांकडूनही चांगलीच मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्यात या दोघांचे अर्ज बाद झाल्यामुळे निश्चितपणे शिवसेनेला याचं मोठं नुकसान होणार आहे, तर भाजपला फायदा होईल अशा पद्धतीचं चित्र आहे। कारण अद्यापपर्यंत युती झाली नाही। युती झाल्यानंतर गणित स्पष्ट होईल। तुर्तास शिवसेनेला मोठा धक्का बसला असं आपण म्हणू शकतो। जी नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।